नमस्कार मित्रांनो, इंग्लिश क्लासेस बाय संजित या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा। आपण या व्हिडिओमध्ये 1 मार्च 2025 दिवशी जो इंग्लिशचा पेपर होणार आहे तर त्या इंग्लिशच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त कसे मार्क पडतात किंवा सेक्शनचं किंवा सेक्शन वाईज कसं मार्किंग आहे किंवा किती मार्काचा पेपर असणार आहे आणि कशा पद्धतीने मार्किंग सिस्टीम असणार आहे ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, तर ते सांगणार आहे तुम्हाला। तर सेक्शन फर्स्ट जो आहे तो लँग्वेज स्टडी आहे। त्यामध्ये ए आणि बी अशा पद्धतीने 2 बीट आहेत, सब बीट आहेत। तर त्यानंतरचं दुसरं आहे टेक्स्चुअल पॅसेज, ते 20 मार्काला आहे। 2 पॅसेज देतील तुम्हाला, तर त्यावरती तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे। पुढचं आहे सेक्शन 3 पोएट्री आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पोएम असतील, एक पोएम असेल अप्रिशिएशनला आणि एक पोएम असेल क्वेश्चनचं आन्सर लिहायला। पुढचं सेक्शन आहे चौथा नॉन टेक्स्चुअल पॅसेज, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आन्सर लिहायचं असतात। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे बी बीट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला समरी लिहायची असते। जे नॉन टेक्स्चुअल पॅसेज दिलेला आहे तर त्या पॅसेजवरची तुम्हाला समरी लिहायची असते। पुढचं आहे 5वा क्वेश्चन किंवा 5वा सेक्शन आहे, त्याला आहेत 20 मार्क। त्यामध्ये रायटिंग स्किलचं आहे सेक्शन, तर त्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग लिहायचं असते, रिपोर्ट लिहायचा असतो, त्यानंतर स्टोरी डेव्हलपमेंट असते किंवा स्पीच रायटिंग असते, या सगळ्या गोष्टी डायलॉग रायटिंग असते। तर या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये, ते 20 मार्काला आहेत। आणि राहिलेला सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणतो स्किल डेव्हलपमेंटचा आहे, तर त्याला ते 5 मार्क दिलेले आहेत। तर तुम्हाला टोटल 6 सेक्शन आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 सेक्शनमध्ये सगळ्यात जास्त मार्क जे आहेत ना ते तुम्हाला आहेत लँग्वेज स्टडी। आणि दुसरं सेक्शन कोणतं, ते 5वं सेक्शन जे आहे त्याला तुम्हाला 20 मार्क। आणि इथले जे 5 मार्क आहेत ना हे समरीचे, हे टोटल मिळून तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये तर 25 मार्काचा रायटिंग स्किल आहे। तर अभ्यास करताना कशा पद्धतीने अभ्यास करायचा, तर रायटिंग स्किलला सगळ्यात जास्त वेटेज आहे, म्हणजे 25 मार्क आहेत कोर रायटिंग स्किलचे, रायटिंग स्किल। आणि त्यानंतर पोएट्रीमध्ये 5 मार्क जे आहे ते तुमचं ॲप्रिशिएशन आहे, की झाले 25 5 30, ॲप्रिशिएशन 5 मार्काला आहे। पाठच करून ठेवायचं, 8 पोएम आहेत, 8च्या 8 पोएमचं ॲप्रिशिएशन पाठ करून ठेवायचं। त्याच्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये ते 8 जे पोएट्री आहेत किंवा 8 जे पोएम आहेत त्यांचं ॲप्रिशिएशन एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे, रिवाईज करणार आहे, तर तुम्ही ते करायचं आहे। त्यानंतर हे 5 झाले। लँग्वेज स्टडी हे 10 मार्काला आहे, 10 मार्क याच्यामध्ये पडलेच पाहिजे, एकदम सिम्पल आहे लँग्वेज स्टडीचा तो भाग। 25 5 10 झाले। सेक्शन पहिला एकदम सोपं आहे। सेक्शन 2 मध्ये 2 पॅसेज असते, तुम्हाला 10 मार्काचे 2 पॅसेज असतात। तर त्या 10 पैकी एक प्रश्न पहिल्या पॅसेजमध्ये पर्सनल रिस्पॉन्स असतो, दुसऱ्या पॅसेजमध्ये पर्सनल रिस्पॉन्स असतो। पर्सनल रिस्पॉन्सचे जे प्रश्न आहेत 2 प्रश्न आहेत ते 4 मार्काला आहेत, म्हणजे इथं 2 मार्क आणि इथं 2 मार्क, हे झाले 4 मार्क पर्सनल रिस्पॉन्सचे टेक्स्चुअल पॅसेजमध्ये। आणि नॉन टेक्स्चुअल पॅसेजमध्ये एक पर्सनल रिस्पॉन्स, ते झाले 2 मार्काला, म्हणजे हे 4 आणि हे 2 6 मार्क झाले पर्सनल रिस्पॉन्सचे। म्हणजे पहिलं सेक्शन झालं लँग्वेज स्टडी, दुसरं झालं टेक्स्चुअल पॅसेज नॉन टेक्स्चुअल पॅसेज। त्यानंतर पोएट्री झाले, एक तुम्हाला 5 मार्काला आहे अप्रिशिएशन, आणि 5 मार्काचे तुम्हाला पोएम आहेत, म्हणजे क्वेश्चन आन्सर लिहायचे असतात। त्यानंतर पुढचं नॉन टेक्स्चुअलमध्ये सांगितलं तुम्हाला 2 मार्काचं पर्सनल रिस्पॉन्स, बाकीचं ग्रामर आणि पुढचा भाग त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर्स। रायटिंग स्किलमध्ये सांगितलं रिपोर्ट आहे, लेटर आहे, त्यानंतर डायलॉग रायटिंग आहे, स्टोरी डेव्हलपमेंट आहे, किंवा त्याच्यामध्येच तुम्हाला स्टोरी डेव्हलपमेंट किंवा नरेशनच्या गोष्टी रायटिंग स्किलमध्ये आहेत। आणि स्किल डेव्हलपमेंटमध्ये ट्रान्सलेशन आहे, तुम्हाला प्रोवर्ब्स किंवा मनी ट्रान्सलेट करायचे असते किंवा वर्ड्स दिलेले असतात त्यांनी ते ट्रान्सलेट करायचे। म्हणजे हा एक 5 मार्काचा एक सोपा प्रश्न आहे हा शेवटचा सेक्शन। हे 5 मार्क किती झाले, लँग्वेज स्टडीचे 10 मार्क, टेक्स्चुअल पॅसेजमध्ये 4 मार्क, म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स जे सोपे आहेत, जे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडू शकतील ते सांगतोय तुम्हाला। तर ते 10 मार्क लँग्वेज स्टडीचे, 2 मार्क आणि हे 2 मार्क टेक्स्चुअल पॅसेजमध्ये 2 आणि 2 4 मार्क पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे हे 10 आणि हे 4 14। ह्या 2 टेक्स्चुअल पॅसेजमध्ये 2 मार्काचं किंवा 3 मार्काचं ग्रामर असते, 2 मार्काचं ग्रामर असतं समजा एका पॅसेजमध्ये, तर 2 पॅसेज आहेत, हे 4 मार्काचं ग्रामर ह्याच्यामध्ये। त्याच पद्धतीनं नॉन टेक्स्चुअल पॅसेजमध्ये सुद्धा 2 मार्काचं तुम्हाला ग्रामर असते। ह्या 2 मध्ये एकतर टेन्सवर असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर असेल, नॉट ओनली बट असेल, किंवा as soon as असेल, नो सूनर दॅन असेल, किंवा चेंज द व्हॉइस असेल, यापैकी कुठल्याही प्रकारचा प्रश्न ग्रामरमध्ये येऊ शकतो। किती झाले, 3 पर्सनल रिस्पॉन्स, आणि म्हणजे 3 पर्सनल रिस्पॉन्सचे 6 मार्क आणि हे ग्रामरचे 6 मार्क, टोटल 12 मार्क जे आहेत पॅसेजमधले, तर ते 12 मार्क तुम्हाला इथं पकडायचे। म्हणजे एकूण हे 25 मार्क, रायटिंग स्किल मधले 20 मार्क, समरीचे 5 मार्क, 25 झाले। स्किल डेव्हलपमेंटचे 5 मार्क, 30 झाले। सोपे तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त मार्क पडायचे, 30 झाले हे इथं मार्क। त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचे 6 मार्क, 36 झाले, आणि हे 6 मार्क ग्रामरचे, कोर ग्रामर जे 6 मार्क, हे झाले 36 आणि 6 42। आणि लँग्वेज स्टडीचे 10 मार्क, 42 आणि 10 52 झाले। आणि
हे जे अप्रिशिएशन आहे तुमचं 52 आणि 5 57 मार्क. आपला पेपर किती मार्काचा असते? 80 मार्काचा. तर 80 पैकी 57 मार्क जे आहेत हे आपल्या हातामधले मार्क आहेत. म्हणजे तुम्ही जर जनरल अभ्यास जरी असला तुमचा तरी तुम्हाला 57 पैकी 57 मार्क पडलेच पाहिजे. तर रायटिंग स्किलमध्ये 1-2 मार्क इकडे तिकडे जाऊ शकते. तर तो तिथले जर 5 मार्क सोडले तर 50 मार्क तुमच्या हातामध्ये आहेत. 50 मार्क आणि तुमच्या शाळेतले 20 मार्क म्हणजे 70 मार्क तुम्हाला इझी पडू शकतात. राहिले तुम्हाला 20 मार्क पाडायचे. 57 म्हणजेच 60 झाले, 22 किती 23 मार्क राहिले. तर 23 मध्ये तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज आणि नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, त्याच्यानंतर एक पोएम असते तुम्हाला. तर त्या पोएम मधली उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. ते की त्या पॅसेज बेसवर क्वेश्चन असतात ते. तर ते तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार किंवा ज्या पद्धतीने अभ्यास केलाय त्याच्यानुसार तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे असतात. अशा पद्धतीने तुमचं पॅटर्न आहे, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे. पेपर हातात आल्यानंतर बघायचं कुठला सेक्शन सोपं आहे, कुठल्या सेक्शन मध्ये अवघड आहे. 10 मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा दिले. टोटल तुम्हाला 3 तासाचा पेपर आहे म्हणजे 180 मिनिट. तर तुम्हाला 10 मिनिट एक्स्ट्रा दिले असतात. त्या 10 मिनिटामध्ये पूर्ण पेपर वाचून बघायचा आणि त्यानंतर सोडायचा प्रयत्न करायचा. तर आयडियल क्वेश्चन पेपर किंवा आयडियल आन्सर शीट काय असेल तर ते मी तुम्हाला 1 किंवा 28 फेब्रुवारी किंवा त्याच्या अगोदरच तुम्हाला मी ते देईन तुम्हाला. तर ते तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मार्क पडा. म्हणजे 80 पैकी तुम्हाला 75 मार्क किंवा 70 ते 75 मार्क तुम्हाला पडू शकतात. 80 पैकी 70 ते 75 आणि तुमच्या शाळेमधले जे 20 मार्क आहेत तर टोटल किती झाले मार्क? 90 प्लस तुम्हाला मार्क इंग्लिशमध्ये पडू शकतात जर व्यवस्थित अभ्यास केला तर. लँग्वेज स्टडीचं सेक्शन एकदम बोनस आहे तुम्हाला, एकदम सिंपल आहे. 10 मार्क इथले परत एकदा सांगतोय. त्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेज मधले 6 मार्काचा पर्सनल रिस्पॉन्स आणि 6 मार्काचं ग्रामर टेक्स्च्युअल आणि नॉन टेक्स्च्युअल मध्ये. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल मध्ये समरी रायटिंग आहे, तिथे 4 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजेत. त्यानंतर रायटिंग स्किल मध्ये 20 मार्काचं आहे, त्यामध्ये तुम्हाला 15 मार्क पडलेच पाहिजेत. आणि स्किल डेव्हलपमेंट, हे स्किल डेव्हलपमेंट आणि लँग्वेज स्टडी तुम्हाला बोनस आहे 10 मार्क आणि हे 5 मार्क. त्यानंतर अप्रिशिएशनचे 5 मार्क. 20 मार्क जे आहेत ना टोटल तुम्हाला बोनस असल्यासारखे. अप्रिशिएशन पाठ करायचं 5 पैकी 5 किंवा 4.5 तरी मार्क मिनिमम देणार, म्हणजे देणार. थीम व्यवस्थित लिहिली तर मार्क पडू शकते तुम्हाला. अशा पद्धतीने मार्किंग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.